2005 साली गुगल मॅप आलं आणि क्रांती घडली. आज आपण आपल्या फोनमधून जगाचा कुठलाही कानाकोपरा पाहू शकतो. पण याच प्रकारची टेक्नॉलॉजी रामायणामधल्या राजा सुग्रीवाकडे होती असं तुम्हाला सांगितलं तर? 14,000 वर्षांपूर्वीचा राजा सुग्रीव याला जगाच्या नकाशाबद्दल प्रचंड ज्ञान होतं. रामायणातल्या किष्किंधा कांडात सांगितल्याप्रमाणे राजा सुग्रीवाने आपल्या वानर सेनेला माता सीतेच्या शोधासाठी 4 दिशांमध्ये पाठवलं होतं. तेव्हा सुग्रीवाने वानरांना दिशांबरोबरच तिथल्या वनस्पती, तिथली माणसं, त्यांचं राहणीमान, हवामान, कुठे कोणती नदी आहे आणि कोणते डोंगर आहेत या सगळ्याची माहिती दिली होती. पण राजा सुग्रीवाला हे ज्ञान आलं कुठून? तेव्हा तर नेव्हिगेशन सिस्टीम सुद्धा नव्हती, कारण जगातल्या पहिल्या नेव्हिगेशन सिस्टीमचा शोध हा तर 1978 साली लागला होता. ही तर झाली एक गोष्ट, पण अशा एकापेक्षा एक गोष्टी आपल्या पुराणात दडलेल्या आहेत, ज्या आजच्या मॉडर्न सायन्सची मिळत्या जुळते. तुलसीदास यांनी 16व्या शतकात लिहिलेल्या हनुमान चालीसामध्ये एक ओळ आहे, जुग सहस्त्र योजन परे भानू लिहिलो त्याही मधुर फल जानू. या ओळीचा अर्थ आहे, हनुमानाने भानू म्हणजे सूर्याला गोड पिकलेलं फळ समजून खायला जाण्यासाठी 1 युग सहस्त्र योजन इतकं अंतर पार केलं होतं. आता 1 युग सहस्त्र योजन म्हणजे एक्झॅक्टली किती? तर 1 युग म्हणजे 12,000 दिव्य वर्ष, ज्याला आपण डिवाइन इयर्स असं सुद्धा म्हणतो. आता दिव्य वर्ष म्हणजेच आपले 360 वर्ष, अशी 12,000 दिव्य वर्ष. सहस्त्र योजन, सहस्त्र म्हणजे 1000 आणि योजन किंवा योजन म्हणजे 8 मैल म्हणजेच 12.8 किलोमीटर आणि सहस्त्र योजन म्हणजेच 12,800 किलोमीटर. अशा प्रकारे तुलसीदास यांच्या मते पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर होतं 12,800 गुणिले 12,000 बरोबर 15,36,00,000 किलोमीटर इतकं. आणि आज शास्त्रज्ञांनी सायंटिफिकली कॅल्क्युलेट केलेलं अंतर सुद्धा जवळपास इतकंच आहे. कितीतरी सेलिब्रिटीज नोज जॉब करतात, त्याला आपण रायनोप्लास्टर सुद्धा म्हणतो. पण या सर्जरीची संपूर्ण माहिती ही साधारण 13व्या शतकात लिहिलेल्या सुश्रुत संहिता नावाच्या एका पुस्तकात आहे. म्हणजे 2800 वर्षांपूर्वी काशी म्हणजेच आत्ताचं वाराणसी इथे सुश्रुत नावाचे एक गुरु होते. ते आपल्या शिष्यांना ह्युमन बॉडीबद्दल सर्जिकल नॉलेज द्यायचे आणि हे सगळं सुश्रुत संहिता नावाच्या एका पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलं. हे पुस्तक साधारण 12व्या ते 13व्या शतकात लिहिलं होतं. 12 प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि 6 प्रकारचे डिसलोकेशन्सवरचे उपचार या पुस्तकात लिहिले. त्यानंतर रायनोप्लास्टर, कॉस्मेटिक सर्जरी याबद्दल लिहिलेले हे सगळ्यात जुने रिटर्न रेकॉर्ड्स मानले जातात. आणि आजही हे पुस्तक ह्युमन सर्जरीचा अभ्यास करणारे लोक रिफर करतात. आता या तर प्रूव्हन गोष्टी आहेत, पण पॅरलल युनिव्हर्स, मल्टीवर्स, टाइम ट्रॅव्हल या सगळ्या थेरीज आहेत, ज्यावर सायंटिस्ट आजही संशोधन करतात. पण या थेरीज बद्दल सुद्धा आपल्या प्राचीन पुराणांमध्ये लिहिलंय. जसं की भगवद्गीतेमध्ये एका घटनेचा उल्लेख आहे. रावणाच्या वधानंतर भगवान राम यांच्या अवताराचा शेवट येतो, तेव्हा ते यमदूताला अयोध्येत बोलवतात. पण हनुमान अयोध्येच्या दारावर पहारा देत असल्यामुळे यमदूत आत येऊ शकत नव्हते. तेव्हा भगवान राम यांनी अयोध्येत एक भेग पाडली आणि त्यात आपली एक अंगठी टाकून हनुमानाला ती शोधून आणायला सांगितली. तेव्हा हनुमानाने लहान रूप धारण केलं आणि त्या भेगेत गेला. तिथे जाताच हनुमानाला भरपूर अंगठ्यांचे डोंगर दिसतात. खरं तर ते सापांचं जग होतं. तिथे हनुमानांची भेट वासुकी म्हणजे सापाच्या राजाशी होती. वासुकी यांच्या सांगण्यावरून हनुमान प्रत्येक अंगठी उचलून पाहतो, तर प्रत्येक अंगठी ही भगवान राम यांचीच होती. तेव्हा वासुकी त्याला समजवतात की आपलं जीवन, मृत्यू आणि वेळ हे एक कालचक्र आहे. हे चक्र सतत चालू असतं. अशा प्रकारे एका चक्राला एक कल्प असं म्हणतात. एक कल्प म्हणजे 1000 चतुर्युग आणि अशा एका चतुर्युगात सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग असतात. त्यातल्या प्रत्येक त्रेतायुगात अयोध्येत भगवान राम जन्म घेतात आणि एक दिवस असाच एक वानर अंगठी शोधण्यासाठी इथे येतो. असं हे चक्र अशा अनेक समांतर युगांमध्ये चालू आहे. समांतर युगामध्ये म्हणजेच पॅरलल युनिव्हर्समध्ये. आता पॅरलल युनिव्हर्स अस्तित्वात आहे की नाही हे प्रूव्ह झालं नसलं तरी अशा अनेक थेरीज मोठे मोठे सायंटिस्ट मांडत असतात. पण आपल्या भगवद्गीतेमध्ये कित्येक वर्षांपूर्वीच याविषयी लिहिलंय. भगवद्गीतेमध्ये अजून एक श्लोक आहे, ज्याचा अनुवाद असा होतो की प्रत्येक ब्रह्मांड 7 आवरणांनी बनलंय. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, भौतिक ऊर्जा आणि अहंकार. आणि प्रत्येक आवरण हे प्रत्येकापेक्षा 10 पटीने मोठं असतं. आणि अशी अनेक ब्रह्मांड आहेत आणि ती एकमेकांच्या अवतीभोवती फिरत आहेत आणि ते मोजता न येण्यासारखे असल्यामुळे त्यांना अनंत ब्रह्मांड असं म्हणतात. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग थेरी आहे, टाइम डायलेशन. तुम्ही जर इंटरस्टेलर हा मूवी पाहिला असेल तर तुम्हाला ही थेरी लगेच कळेल. त्यात कूपर नावाचा एक सायंटिस्ट काही कारणासाठी दुसऱ्या ग्रहावर लाईफ शोधत असतो. असंच त्याला एक मिलर्स प्लॅनेटवर लाईफ मिळतं, म्हणून तो त्याच्या टीम सोबत त्या ग्रहावर जातो. तिथून परत आल्यावर त्याच्या लक्षात येतं की तो त्या ग्रहावर काही तासच थांबला होता, पण इथे पृथ्वीवर तेवढ्या तासात 27 वर्ष उलटून गेली होती. या काळात त्याची मुलगी सुद्धा मोठी होते, पण त्याच्या आणि त्याच्या टीमच्या वयात काहीच फरक पडलेला नसतो, कारण मिलर्स प्लॅनेटवरचा 1 तास हा पृथ्वीवरच्या 7 वर्षांएवढा असतो.
याच टाइम डायलेशन या कॉन्सेप्टला अल्बर्ट आइन्स्टाईनने स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या थेअरीमधून मांडलं होतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीसाठी त्याचा टाइम त्याच्या सोबत बांधला गेलेला असतो. मूवीमध्ये दाखवल्याप्रमाणे मिलर्स प्लॅनेट हा ब्लॅक होलच्या जवळ आहे. त्यामुळे त्या ग्रहावरची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप जास्त असते. त्यामुळे तिथे टाइम खूप स्लो चालतो आणि तिथे हा सायंटिस्ट गेल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचा सुद्धा टाइम स्लो होतो. आता आइन्स्टाईनने ही थिअरी 1900 मध्ये मांडली होती. पण हीच थिअरी किंवा कॉन्सेप्ट आपल्याला महाभारतात सुद्धा दिलाय. कुकुटमी नावाचा एक राजा होता आणि त्याला रेवती नावाची एक मुलगी होती जी खूप सुंदर आणि हुशार होती. त्यामुळे तिला योग्य वर मिळावा म्हणून राजा कुकुटमी पृथ्वी लोकावरून ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाला बैठायला जातात. तेव्हा ब्रह्मदेव गंधर्वाचं गाणं ऐकण्यात मग्न असतात. तेव्हा राजा कुकुटमी तिथेच थांबून त्यांची वाट बघतात आणि जेव्हा ब्रह्मदेवांचं गाणं ऐकून होतं तेव्हा राजा कुकुटमी त्यांची समस्या ब्रह्मदेवासमोर मांडतात. तेव्हा ब्रह्मदेव हसून राजाला सांगतात की जेवढा वेळ तो ब्रह्मलोकात थांबला आहेस तेवढ्या वेळात पृथ्वीवर करोडो वर्ष उलटून गेले. कारण ब्रह्मलोक मधला एक दिवस म्हणजे एक कल्प आणि महाभारत 2-2.5 वर्षांपूर्वी लिहिलंय. म्हणजे 1900 मध्ये आइन्स्टाईनने मांडलेली थिअरी तेव्हाच महाभारतात मांडली होती. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. काही सिद्ध झाल्या आहेत आणि कदाचित मल्टीवर्स सारख्या थिअरीज इन फ्युचर प्रूव्ह सुद्धा होतील. तुम्हाला सुद्धा अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी माहीत असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयावरचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.